हॅलो मैत्रिणींनो, मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवातच स्वयंपाकापासून झाली आहे आणि व्हिडिओची सुरुवातही मी स्वयंपाकापासूनच केलेली आहे. कारण आज मला लवकर सगळी कामं आटपून ना मला मुलीच्या शाळेतही जायचं होतं. तिचा युनिफॉर्म आणि बुक्स आणायचे होते आणि त्यानंतर मला ना माझ्या दुकानासाठी जे सामान आहे ते आणायचं होतं. स्टेशनरीचा मालसुद्धा असतो ना शॉपमध्ये, तर स्टेशनरीचा माल आणखी जे संपलेलं आहे ते मला आणायचं होतं. तर आज मला मार्केटला जायचंच होतं. तर म्हटलं चला पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा आज. तर इथे माझा स्वयंपाक सकाळी आटपून होत आहे आणि आज सकाळी नाश्ता वगैरे काहीच बनवलं नाही. तरी बी काय झालेलं आहे ना, सुट्ट्या लागलेल्या आहे ना, तर सकाळी स्वयंपाक करण्याऐवजी थोडासा काहीतरी नाश्ता बनवावाच लागतो. पण म्हटलं जाऊ द्या, आज नाश्ता जो आहे तो स्किप करते आणि स्वयंपाकच करते. तर इथे माझा पोळ्या वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं आटपून झालेलं आहे. आणि त्यानंतर लगेच भांडी वगैरे जी होती ती मी बाहेर काढून ठेवले. आमच्या मावशीबाई येतील त्यांच्यासाठी. आणि जे इथे ग्लास वगैरे जे छोटे भांडे जे असतात इथे घासण्याचे, ते घासायचे आहे मला. तिथे घासून घेते, पण त्या अगोदर ना मला गॅस ओटा क्लीन करायचा होता. आणि स्वयंपाक झाल्यानं ही जी शेगडी असते ना, ही शेगडी काही ओल्या कपड्यांनी पुसणं किंवा धुणं हे हानिकारकच असते. त्यामुळे ही शेगडी अख्खी थंडी होऊ द्यावं लागते, त्यानंतरच मग ते पुसावं लागते. तर म्हटलं जाऊ दे, तोपर्यंत जे बेसिंगमध्ये थोडी पडलेली भांडी आटपून घेते आणि हे किचनही पुसून टाकते. आणि जी सकाळची कामं आहे ना, ही लगेच न बसता वगैरे केली ना, सकाळची कामं 10 वाजेपर्यंत सगळी कामं अगदी व्यवस्थित क्लीन नीट होऊन जातात. आणि बघा, आजच्या स्वयंपाकामध्ये मी ना मसाल्याची वांगी केलेली आहे आणि मसाल्याची वांगी खूप छान झालेली आणि माझी खूप आवडती भाजी असते ही मसाल्याची वांगी. पण आमच्याकडे ना मुली वगैरे वांगी वगैरे खात नाही, त्यामुळे मी वांगीच्या भाजीमध्ये ना असे 2-3 बटाटे घालत असते. तर असे बटाटे म्हणजे भाजीमध्ये घातले की जे ग्रेव्हीसोबत ते बटाटे वगैरे खाऊन घेतात, पण वांग्याला एकही हात लावत नाही. म्हणजे मिस्टरही खात नाही आणि मुली पण खात नाही, पण मला आवडते म्हणून मी म्हणजे महिन्यातनं एकदा वगैरे ही भाजी करत असते. सोबतच मी आज भात बनवलेला आहे. सोबतच मुगाची डाळ आणि चण्याची डाळ आणि पालक घालून ही डाळ भाजी बनवलेली आहे. थोडीच बनवली कारण भाजी होती ना, त्यामुळे. आणि सोबतच चपात्या केलेल्या आहे आणि पूर्ण स्वयंपाक केला. बाकीचे सगळे कामं आटपली. त्यानंतर मग छान रेडी वगैरे झाली आणि आता रेडी होऊन मी जाणार आहे. आधी शाळेमध्ये जाणार आहे आणि 15 तारखेपासून शाळा सुरू होणार होती मुलीची. पण त्यानंतर मग असं आलं की नाही, 30 तारखेपर्यंत सर्वांना सुट्ट्या आहेत. तर तिचा युनिफॉर्म घ्यायचा होता आणि 13 तारखेला शाळेमध्ये युनिफॉर्म वगैरे मिळणार होता. त्यासाठीच मग मी शाळेमध्ये गेली, बुक्स घेतले, युनिफॉर्म घेतला आणि ते घरी ठेवून दिलं. आणि शाळेचं वगैरे काही शूट केलं नाही, कारण ते शाळेमध्ये आपल्या मुली जातात आणि ते शूट करणं मला योग्य वाटत नाही. त्यामुळे शाळेचं वगैरे काही शूट नाही केलं. आणि बुक्स वगैरे तर बापरे, एवढी महाग असतात शाळेमध्ये मिळणारे बुक्स. तर सिंपल कॉपी न घेता फक्त बुक जरी घेतले तरी 5-5.5 हजाराचं ते बुक्सच होऊन जातात. आणि युनिफॉर्म पण सिंपल्स असं शर्ट्स घेतलं, पण ते शर्ट्सही 1000पर्यंत शर्ट्स असतं. त्यामुळेच जे युनिफॉर्म आहे ना, ते युनिफॉर्म शाळेमधनं घेणं आणि बुक्सही शाळेमधनं घेणं आणि सोबतच फीस खूप जास्त प्रमाणात आजकाल हे सगळं फीज वगैरे आहे आणि बुक्सचे रेट वगैरे आहे. तरी बरं, पॅरेंट्स लोकं ते घेतातच आणि घ्यावंच लागते. त्यानंतर मग ते घरी ठेवलं आणि त्यानंतर मी आली मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये ना मला आज ना म्हणजे जे स्टेशनरी आहे ना, ते सुद्धा सामान घ्यायचं होतं आणि 1-2 वस्तू आणखी दुकानामध्ये भरपूरशा वस्तू आहेत त्या घ्यायच्या होत्या. ते सगळं घेतलं. आणि आज ना मी नेहमी काय करते की जाते हसबंडच्या गाडीवरती आणि येता वेळेस ऑटो वगैरे करून येते. पण यावेळी हसबंड बोलले की ठीक आहे, आपल्या म्हणजे 3 असे मोठे पिशव्या झाल्या होत्या, तर ते बोलले की ठीक आहे, मॅनेज करून आपण जाऊ गाडीवरच. आणि इतकं सुंदर वातावरण होतं, त्यामुळेच म्हटलं की चला आपण जाऊया. आणि नागपूरचा तो त्या दिवशी पडलेला पहिलाच पाऊस होता आणि मी मार्केटला गेली त्यावेळी तर खूप म्हणजे ऊन वगैरे होती, पण त्याच्यानंतर 1 तासानंतर खूप जोराचा असा धो पाऊस आला होता. आणि घरी जात होतो त्याही वेळेस माहिती आहे का, खूप जास्त असं वातावरण खराब होतं. असं वाटलं की घरी जातपर्यंत पाऊस येईल, पण नशिबाने पाऊस वगैरे नाही आला, नाहीतर मग भरपूरसं सामान होतं गाडीवरती, ओलं झालं असतं. तर स्टेशनरीचं जे सामान आहे ते आणलेलं. पण मी म्हणजे
जेव्हा मार्केटमधनं आली, घरी चहा वगैरे घेतला आणि लगेच मग शॉपमध्ये आली आणि शॉपमधनं ना जे सामान थोडं आणलं होतं ते सामान मला बिलसोबत ना मिळवायचं होतं. बिलसोबत ते माल वगैरे मी मिळवून घेतला. त्यानंतर मग ना हा सगळं सामान ना मला लावायचं होतं, पण त्याआधी म्हटलं लावूच नाही, हे जसं न तसं पिशव्यांमध्येच भरून ठेवू. आणि त्यानंतर कारण ना मला दुकानाची साफसफाई करायची होती. तर माझ्या शॉपमध्ये ना अंडरगार्मेंटचं सुद्धा सामान अंडरगार्मेंटसुद्धा असते. तर बघा हे कप्सच्या ज्या आहेत ब्रा वगैरे त्यासुद्धा असतात माझ्या शॉपमध्ये. तर ह्या ज्या नंबरचे माझ्या शॉपमधले संपले होते त्या नंबरचे मी थोडंफार जे आहे ते घेऊन आलेली आहे. आणि क्वालिटी खूप छान असते. तर हे सुद्धा सामान असते. तर ते आणलेलं आहे. थोडं कॉस्मेटिक्स वगैरे पण आणलं होतं. तर याही प्रकारचे आणलेले आहेत. तर मला ना शॉप पूर्ण क्लीन करून मग सामान लावायचं होतं. कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये ना माझ्याकडे जो शेवईचा वगैरे बिझनेस आहे ना, त्यामुळे शॉप च्या सफाईकडे थोडं म्हणजे करते तर सफाई रोजच उघडते. तर शॉप पण थोडंसं हे झालंच होतं. तर म्हटलं जाऊ दे आता ना शॉप पूर्ण क्लीन करते त्यानंतरच मग सामान लावते. तर शॉप क्लीन करणं म्हणजे 1-2 तासाचं काम नसतं. शॉप क्लीन करणं म्हणजे अख्खं 4-5 तास तर लागते. कारण प्रत्येक बॉक्समध्ये व्यवस्थित साफ करून ते सामान लावावं लागतं आणि पूर्ण जे फर्निचर आहे ते सुद्धा पूर्ण क्लीन करायचं होतं मला. आज खूप जास्त होतं. तर मग त्याच्यानंतर की नाही या प्रकारे मी छान सामान लावून दिलं. थोडंफार लावलं डिस्प्लेला आणि बाकीचं सामान जे आहे ते मग आतमध्ये घालून ठेवायचं होतं मला. तर हे असे पाऊच वगैरे पण आणलं होतं आणि हे सामान मला आतल्या बाजूला ठेवते आणि डिस्प्लेला थोडं लावून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे जे काही अशा प्रकारचे जे पेन्सिल्स आहेत त्यासुद्धा मी आणलेल्या आहेत. आणि लहान मुलं जेव्हा शॉपमध्ये येतात ना त्यांना अशा ॲट्रॅक्टिव्ह वस्तू दिसल्या आणि त्या घ्यायला ते लगेच रेडी होतात. आणि अशा काही वस्तू घेतल्या आणल्या शॉपमध्ये तर ह्या लवकर विकल्या जातात. तर तेच थोडंफार अशा वस्तू ही दुकानामध्ये ठेवावं लागते आणि पॅरेंट्सच्या पॉकेटला परवडेल आणि त्या वस्तूही चांगल्या असतील अशा ह्या वस्तू काही वस्तू मी शॉपमध्ये ठेवते. इरेझर झाले किंवा शॉर्पनर झाले, हे पण थोडेसे चांगल्या प्रकारचे जर ठेवले ना, थोडे कार्टून्स हे ते तर पोरं लवकर घेतात. तर हा बघा हा एवढं सगळं सामान, हे सगळं सामान आता व्यवस्थित मी लावून देते. आणि त्यानंतर ना तर आणलेलं सामान तसंच पिशव्यांमध्ये ठेवून आधी मी पूर्ण जे माझे दुकानाचे फर्निचर आहे ते पूर्ण अख्खं क्लीन केलं. पूर्ण जे बॉक्सेसमध्ये सामान ठेवलेलं आहे ते सगळं सामान काढून ते बॉक्स पुसून परत ते सामान अगदी व्यवस्थित पॅकेटमध्ये वगैरे ठेवलं. काही काही पॅकेट फाटतात तर मग ते पॅकेटही वेगळे मिळतात. त्या पॅकेटमध्ये त्या वस्तू व्यवस्थित ठेवते आणि त्यानंतर मग व्यवस्थित असं लावून ठेवते. जेणेकरून ना असं डिस्प्लेला काही दिसतं तर मग लोकांना घ्यायला म्हणजे कस्टमरला घ्यायला ते बरं पडतं. तर अशा प्रकारे डिस्प्लेला मी सगळं काही लावून ठेवलेलं आहे. ह्या काचनं थोडंसं हे झालेलं आहे, काचाला पुसायचं राहिलं होतं. तर त्या काचालाही कॉलिननी वगैरे मी साफ करील. त्यानंतर ते क्लीन येतं व्यवस्थित. कारण दिवसभर कशी साफसफाई केली तर त्याच्याचमुळे थोडंसं हे झालेलं आहे. आणि अशा प्रकारे छान लावून ठेवलेलं आहे. इथे पण मी डिस्प्लेला व्यवस्थित सामान लावून ठेवलं. तर अशा प्रकारे दुकानाला छान सजवट ठेवावं लागते. त्यामुळे कस्टमर येतात त्यांनाही बरं वाटते. सोबतच माझ्या शॉपमध्ये ना असे जे शेवया वगैरे मी करते, माझ्याकडे मशीनच आहे. त्यासुद्धा मी उन्हाळ्यामध्ये जास्त माझ्या दुकानासाठी म्हणजे स्टॉक बनवून ठेवते. त्याला 1-1 किलोच्या पॅकिंगमध्ये याप्रमाणे छान भरून ते पण माझ्या दुकानामध्ये मी थोडंसं ठेवते. ते पण वर्षभर माझ्याकडे विकलं जातं. त्यानंतर बघा हे असं साफ केलं मी पूर्ण. अगदी व्यवस्थित घासून साफ केलं आणि खूप वेळ लागला याला साफ करायला. त्याच्यानंतर मग तो जो सामान आहे पिशव्यांमध्ये ठेवलेलं ते लावायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी आहे हे. दुसऱ्या दिवशी होतं 14 तारीख आणि संडे होता. तर संडे होता, हसबंडला सुट्टी होती. तर आणि वेळ म्हणजे स्वयंपाकाला वगैरे मला तेवढं हे नव्हतं. तर म्हटलं जाऊ दे शेवया करूया. तर मी सकाळी ना छान मस्त खूप साऱ्या शेवया केलेल्या होत्या. ह्या सगळ्या शेवया मी वर्षभर जे माझ्याकडे स्टॉक करून राहते ना त्यासाठी मला बनवायचं होतं, त्या बनवून ठेवलेल्या आहे. आणि ऊनही होती छान सकाळी. सोबतच होत्या माझ्या मुलीचा बर्थडे. तर तिचा बर्थडे होता. तर नाश्त्यासाठी मी इथे सकाळी दहीवडे बनवले होते. तर इथे दहीवडे बनवायला झालं नाश्ता म्हटलं की 10 वाजता 9 वाजता पाहिजे असतं. पण आम्हाला 11 11:30 झाले होते. कारण मी सकाळी आधी शेवया केल्या होत्या. तिथे दहीसुद्धा मी छान मिक्स करून ठेवलेलं आहे साखर वगैरे घालून. आणि ऊन होती छान तर म्हटलं जाऊ दे हे एक काम होऊन जाईल आपलं. आणि
सोबतच ना तिचा बर्थडे होता. ती सकाळी सकाळी मंदिरामध्ये जाऊन आली होती. कोराडीला जी देवीचं मंदिर आहे तिथे गेली होती. तिथनं छान कमळाची फुलं वगैरे आणली होती. तिने पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं आणि इकडे मी छान नाश्ता करत होती. तर आणि थोडंसं पाणी मिठाच्या पाण्यामध्ये की नाही थोडं ते पण घालून म्हणजे वडे घालून ठेवलेले आहे. इथे काही तळत आहे वडे. तर अशा प्रकारे माझं जे दिवसाचं रुटीन असतं पूर्ण बिझी रुटीन असतं माझं. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मला बिझी राहायला आवडते. तर अशा प्रकारे माझा बिझी दिवस जातो. तर माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला पूर्ण बघत जा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असेल ना, ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेले आणि माझ्या अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहे ना, तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा. तर अशा प्रकारे बघा मी छान वडे काढून घेतलेले आहेत आणि हे वडे इतके सॉफ्ट झाले होते. मी काही त्याच्यामध्ये ऑइल वगैरे काहीच घातलं नव्हतं त्या मिश्रणामध्ये. ते मिश्रण फक्त चांगल्या प्रकारे खूप छान फेटून घ्यायचं असते. आणि हे डाळ तर मी सकाळी सकाळी मला आठवलं एकदम की नाही मुलीचा बर्थडे आहे काहीतरी करावं लागेल. तर मी हे डाळ तर अगदी 2 तासात भिजायला घातली होती गरम पाण्यात. त्यानंतर त्याला खूप फेटलं मी आणि वडे टाकता वेळेस ना थोडासा पाण्याचा हात घ्यावा लागतो. त्याशिवाय ते वडे व्यवस्थित पडतच नाही. तर हसबंड बोलले की अगदी छोटे छोटे बनवू, मोठे मोठे नको बनवू. मग मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छोटे छोटे वडे बनवून घेत आहे. तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला मी इथे सेट करते. व्हिडिओतला काही पण आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा. नंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.